आपण सगळेच काही ना काही शिकत असतो. पण कधी विचार केलाय का, की आपण शिकतो तरी कसे? यामागे काही खास पद्धती असतात का? हो, नक्कीच असतात. आज आपण याच अध्यापन प्रतिमानांबद्दल म्हणजे टीचिंग मॉडेल्सबद्दल बोलणार आहोत. ह्या अशा स्ट्रॅटेजीज आहेत, ज्यांचा वापर करून शिक्षक आपल्याला शिकवतात. चला तर मग आज आपण काय काय पाहणार आहोत त्यावर एक नजर टाकूया. आपण बघू की अध्यापन प्रतिमानं म्हणजे नेमकं काय, त्यांचे वेगवेगळे प्रकार कोणते आहेत आणि ते आपल्या शिकण्याच्या प्रक्रियेला कसा आकार देतात. सुरुवात करूया अगदी मूळ प्रश्नापासून की हे अध्यापन प्रतिमान म्हणजे टीचिंग मॉडेल नक्की असतं तरी काय, आणि हो, शिक्षणात याला इतकं महत्त्व का दिलं जातं. तर सोप्या भाषेत सांगायचं झालं तर हे काही वर्गातले रँडम ॲक्टिव्हिटीज नाहीत. नाही, ही एक पद्धतशीर योजना आहे. एक ब्लूप्रिंटच म्हणा ना, ज्याचा उपयोग अभ्यासक्रम बनवण्यासाठी, शिकवण्याचं साहित्य तयार करण्यासाठी आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वर्गात कसं शिकवायचं याचं मार्गदर्शन करण्यासाठी होतो. प्रत्येक मॉडेलचं एक ठरलेलं ध्येय असतं. आणि ही बघा, हीच ती सारणी आहे जी आपल्या आजच्या चर्चेचा आधार आहे. यात आपल्याला 6 वेगवेगळी प्रतिमानं, ती कोणी मांडली आणि त्यांचं उद्दिष्ट काय आहे, हे सगळं एकाच ठिकाणी दिसतंय. आपण या 6 मॉडेल्सचा सखोल अभ्यास करणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया पहिल्या प्रकारच्या मॉडेल्सपासून. ही अशी प्रतिमानं आहेत जी विद्यार्थ्याला फक्त ऐकण्यापुरतं मर्यादित न ठेवता त्याला एक छोटासा संशोधक, एक इन्व्हेस्टिगेटर बनवतात. आणि या गटातलं पहिलं मॉडेल आहे जीवशास्त्रीय पृच्छा प्रशिक्षण प्रतिमान. नावावरूनच कल्पना येते की हे सायन्सशी संबंधित आहे. याचा मुख्य उद्देश हाच आहे की शिकणाऱ्यांनी एखाद्या शास्त्रज्ञासारखा विचार करायला लागावं, स्वतःच्या कल्पना मांडाव्यात आणि त्या खरंच बरोबर आहेत का हे तपासून पाहावं. हे मॉडेल मांडलं आहे रिचर्ड सचमन यांनी, आणि त्यांचं लक्ष कशावर आहे बघा, परिकल्पना तयार करणं आणि समस्या सोडवणं. म्हणजे विद्यार्थ्यांना फक्त उत्तरं द्यायची नाहीयेत, तर प्रश्न कसे विचारायचे आणि त्या प्रश्नांची उत्तरं कशी शोधायची हे शिकवायचंय. आता ह्याच विचाराला थोडं पुढे घेऊन जाऊया. पुढचं मॉडेल फक्त परिकल्पना करण्यापुरतं मर्यादित नाही, तर ते संपूर्ण संशोधन प्रक्रियेवरच लक्ष केंद्रित करतं. आणि हे आहे जोसेफ श्वाब यांचं वैज्ञानिक पृच्छा प्रतिमान. त्यांचा उद्देश स्पष्ट आहे, विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष संशोधन प्रक्रियेत सहभागी करून घेणं. म्हणजे प्रश्न विचारण्यापासून ते निष्कर्ष काढण्यापर्यंत संपूर्ण प्रवासात त्यांना सामील करून घ्यायचं. ठीक आहे, तर प्रश्न कसे विचारायचे आणि तपास कसा करायचा हे तर कळलं. पण एक मूलभूत प्रश्न अजून बाकी आहे. आपल्या डोक्यात, आपल्या मनात एखादी संकल्पना, एखादं कॉन्सेप्ट तयार तरी कसं होतं? आणि हाच प्रश्न आपल्याला पुढच्या प्रकारच्या मॉडेल्सकडे घेऊन जातो. ही अशी मॉडेल्स आहेत जी आपल्याला सांगतात की माहितीचे तुकडे जोडून आपण एखादी मोठी संकल्पना कशी तयार करतो. या गटातलं पहिलं मॉडेल आहे उद्गमन प्रतिमान किंवा इंडक्टिव्ह मॉडेल. हे खूप इंटरेस्टिंग आहे. यात आपण छोट्या छोट्या विशिष्ट उदाहरणांवरून किंवा निरीक्षणांवरून सुरुवात करतो आणि हळूहळू एका मोठ्या सामान्य नियमापर्यंत पोहोचतो. हे मॉडेल हिल्डा ताबा यांनी विकसित केलंय. त्यांचं काम आपल्याला एक स्पष्ट रोडमॅप देतं की विद्यार्थ्यांना या बॉटम अप विचारसरणीसाठी कसं मार्गदर्शन करायचं. म्हणजे तुकड्या तुकड्यांमधल्या माहितीला जोडून एक संपूर्ण चित्र कसं तयार करायचं हे शिकवायचं. आता याच क्षेत्रातलं एक खूप महत्त्वाचं आणि प्रभावी मॉडेल आहे जेरोम ब्रूनर यांचं, जे आपण आपल्या सोर्स टेबलमध्येही पाहू शकतो. ब्रूनर यांचं संबोध प्राप्ती प्रतिमान हे एका खेळासारखं आहे खरं तर. विचार करा की आपल्यासमोर काही गोष्टी ठेवल्या आहेत आणि आपल्याला त्यांचं वर्गीकरण करायचंय. हे मॉडेल नेमकं तेच करतं. अनेक उदाहरणांमधून शिकणारे स्वतः शोधून काढतात की एखाद्या संकल्पनेची मुख्य वैशिष्ट्य कोणती आहेत. यातून त्यांची विचार करण्याची आणि विश्लेषण करण्याची क्षमता वाढते. ठीक आहे, आपण संकल्पना कशा बनतात हे पाहिलं, पण आपलं मन या सगळ्या माहितीला एकत्र कसं ठेवतं, म्हणजे या ज्ञानाची रचना कशी होते जेणेकरून त्याचा आपल्याला पुढेही उपयोग होईल. यासाठी आपल्याला पुढच्या मॉडेलकडे बघावं लागेल, आणि ते आहे बोधात्मक विकास प्रतिमान. हे मॉडेल थेट आपल्या बौद्धिक वाढीच्या वेगवेगळ्या टप्प्यांशी जोडलेलं आहे. आणि हे कोणी मांडलंय, तर मानसशास्त्रातल्या एका दिग्गज व्यक्तिमत्वाने. ते आहेत जीन पियाजे. त्यांच्या मते शिकवणं हे विद्यार्थ्याच्या मानसिक विकासाच्या टप्प्याला अनुसरून असायला हवं. म्हणजे लहान मुलाला जे शिकवतो ते मोठ्या मुलाला शिकवण्याच्या पद्धतीपेक्षा वेगळं असणार, बरोबर? आणि त्यांचा मुख्य भर आहे तार्किक विचारांवर, म्हणजे लॉजिकल रिझनिंगवर.
आता अजून एक विचार करा. समजा आपल्याला काहीतरी नवीन शिकायचं आहे, पण ते शिकण्याआधीच जर आपल्या मेंदूला एक छोटासा ट्रेलर किंवा एक फ्रेमवर्क मिळालं, तर ती नवीन माहिती समजायला किती सोपी जाईल, नाही का? हीच कल्पना आहे डेव्हिड आसुबेल यांच्या अग्रसंघटन प्रतिमानाची. त्यांचं म्हणणं आहे की शिकवायला सुरुवात करण्यापूर्वीच जर आपण एक मोठी संकल्पना किंवा आराखडा विद्यार्थ्यांसमोर ठेवला, तर त्यांना नवीन माहितीला त्या आराखड्यात बसवणंच सोपं जातं. यामुळे ज्ञान मिळवण्याची प्रक्रिया जास्त प्रभावी आणि अर्थपूर्ण होते. तर आत्तापर्यंत आपण बरेच वेगवेगळे मॉडेल्स पाहिले. काही प्रश्न विचारायला शिकवतात, काही संकल्पना बनवायला, तर काही ज्ञानाची रचना करायला. पण या सगळ्यांचा अर्थ काय? यातून आपण काय शिकायचं? सारांश काय? तर पृच्छा प्रतिमानं आपली जिज्ञासा वाढवतात, संकल्पना प्रतिमानं आपल्याला विचारांना व्यवस्थित मांडायला शिकवतात आणि बोधात्मक प्रतिमानं आपल्या मानसिक विकासाला मदत करतात. पण सगळ्यात मोठा आणि महत्त्वाचा मुद्दा हा आहे की शिकवण्याची कोणतीही एक बेस्ट पद्धत नाही. हे एका टूलकिटसारखं आहे. वेगवेगळ्या कामांसाठी जशी वेगवेगळी अवजारं लागतात, तसंच वेगवेगळ्या गोष्टी शिकवण्यासाठी वेगवेगळ्या मॉडेल्सची गरज असते. पण मग एक शेवटचा प्रश्न उरतोच. एवढी सगळी प्रतिमानं उपलब्ध असताना एका शिक्षकाने योग्य कामासाठी योग्य साधन कसं निवडायचं? कोणत्या विद्यार्थ्यासाठी, कोणत्या विषयासाठी आणि कोणत्या वेळी कोणतं मॉडेल वापरायचं? हाच खरा विचार करण्यासारखा प्रश्न आहे, नाही का?